15 वर्षाचं पोरग, सगळ्यात कमी वयातला शतक मारणारा वैभव सूर्यवंशी तुमच्या माझ्या टी व्ही समोर येऊन उभा राहिला. प्रत्येकाच्या वाट्याला 2 गुलाल असतात. किती गुलाल असतात? 2. पहिला गुलाल फिक्स आहे, जो परमेश्वरानं दिलाय, जो शेवटचा लागणार आहे. कोणी आहे का जो बिना गुलालाचा जाणार आहे? नाही. जो आलाय त्याला मृत्यू वटळ आहे. पहिला गुलाल फिक्स आहे, जो ईश्वरानं दिलाय, परमेश्वरानं दिलाय. प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गुलाल असतात, त्यातला दुसरा गुलाल फार महत्वाचा आहे. हा दुसरा गुलाल आहे विजयाचा, पराक्रमाचा, शौर्याचा, त्यागाचा, आजपर्यंत केलेला अपार कष्टाचा. हा गुलाल सर्वोच्चतेचा. तुम्हाला माहिती आहे, इतके मोठे व्हा, अधिकारी बना, नंदुरबारच्या चौकात आपला बॅनर लागू द्या. बॅनरच्या नावापुढं PSI, IPS, फौजदार साहेब असं नाव राहू द्या. आपला बाप चौकात आपल्याला घेऊन उभा राहू द्या. आपल्या बापाने एकदा नंदुरबारच्या चौकात लागलेला आपल्या बॅनरकडे बघू द्या आणि बापानं फक्त एकदाच म्हणू द्या, बास, माझ्या पोरानं आयुष्यात सगळं करून दाखवलं, एका वाक्यासाठी जगा. या दुसऱ्या गुलालासाठी स्वतःला झोकून द्या, समर्पित करून द्या. अनेकांनी तुम्हाला पाठीमागं खेचला असेल ना, अपमान अनेकांच्या वाट्याला असेल. सर्वोत्तम गुरु आहे अपमान. ज्याचा ज्याचा अपमान झाला तीच माणसं यशाच्या पदापर्यंत पोहोचली. वय मॅटर नाही करत, माझं वय संपले, माझं वय लायना नाही. हो, काल परवा क्रिकेट बघितलं असाल तुम्ही. एक 15 वर्षाचं पोरग येतं क्रिकेट क्षेत्रामध्ये. सगळे लोक म्हणतात 15 वर्षाचं पोरग आहे. आमची पोरं या वयात शाळेत शिकतात. 15 वर्षाचं पोरग. त्याच्या वडिलांनी सहज एका इंटरव्ह्यू मुलाखतीमध्ये सांगितलं. काय सांगितलं? मी माझ्या पोराला घडवण्यासाठी मी माझी नोकरी सोडून दिली. फक्त पोराला सांगितलं, तू लढ, तुझ्या पाठीमागे मी उभा आहे, लढ, जे काय लागेल ना, मी 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 देऊन नोकरी सोडून दिली. 3 टाइम कोविडचा काळ होता. एकटा पोराला घेऊन जायचा, स्वतः बॉल टाकायचा, पोराला क्रिकेट खेळायला लावायचा. 15 वर्षाचं पोरग, सगळ्यात कमी वयातला शतक मारणारा वैभव सूर्यवंशी तुमच्या माझ्या टी व्ही समोर येऊन उभा राहिला. त्याच्याकडे सगळ्यात मोठी पॉवर आहे. तुम्हाला कुठली माहिती आहे? तो बिनधास्त आहे, बिनधास्त, एकदम बिनधास्त. त्याला एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये हार्दिक पांड्याने विचारलं, तुझं स्वप्न काय आहे, किती शतक मारणार आहेस? असं काय माझं ठरलं नाही म्हणलं. पण तुला काय वाटतं? माझी एक इच्छा आहे. हा, बोल ना, तुझी काय इच्छा आहे? माझी एक इच्छा आहे, या भारतातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह, त्याच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला मला फक्त 6 मारायचा आहे, एवढी इच्छा आहे. आणि मारला, पहिल्या बॉलला पहिला 6 मारला. हे 6 मारायची धमक आपल्याकडे असली पाहिजे. वडिलांना म्हणालो आपण PSI होणार आहे. बाप लगेच म्हणतो, अंतरून पाहून पाय पसर, अंतरून पाय. एखादं पोरगं बिझनेसमध्ये जातं, ते म्हणतं, हे पप्पा, मी आज चहाचा स्टॉल टाकणार आहे नंदुरबारमध्ये. अरे आपण शिंदे, चहाचा स्टॉल कोणी टाकतं का? हे का झालं माहिती? आजपर्यंत आपण लॉ असले, न्यूटन लॉ, कधीतरी येऊ द्या की शिंदे लॉ, कांबळे पायथागोरस थेरम, पाटील लॉ, कधीतरी येऊ द्या. आपण मोठमोठे घोटाळे बघतो. काय बघतो? सगळ्यात मोठा घोटाळा झाला एवढ्या कोटीचा, त्यामध्ये हा शहा अडकला. कधीतरी 200 कोटीच्या घोटाळ्यामध्ये एखादा पाटील अडकू द्या की, पण घोटाळा 200 कोटीचा असू द्या. हो, आपण गावातल्या खिडक्या चोरतोय. कसं होणार? अधिकारी बनल्यावरती ही गोष्ट पाळा. जाता जाता फार बोलत नाही, शेवटची थोडीच वेळ घेतो. कुठली गोष्ट पाळा? ज्या मातीने मोठे केले त्या मातीला स्वतःला समर्पित करून द्या. आई वडिलांनी आपल्याला फार कष्टातनं शिकवले, फार कष्टातनं. बापानं फाटलेलं बनेल सुद्धा कधी घरात गेल्यावरती बघितलं नाही. आईनं कधीच कुठल्या दिवाळीला एखादी साडी मागितलं नाही. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. अनेक मुली आहेत, नका लागू पाठीमागं पोरांनो. आमचं वय बस स्टँडमध्ये एखादी खाली उतरली की गाडी घेऊन बस स्टँडमध्ये जायचं आणि तिच्या पुढं स्टाईल मारायची. पाठीमागं नका लागू. आयुष्यात इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, पाठीमागं नका लागू. पोरीचा बाप स्थळ घेऊन तुमच्या दारात आला पाहिजे, माझी पोरगी करता का म्हणून.
पाठीमागं काय फिरता? नकार दिलाय, दारात जाऊन 4 किलो गुलाल उधळा. पण अधिकारी तर व्हा. आणि जी लोक अधिकारी होतात ना त्यांना ह्या गोष्टीचा वेळ सुद्धा नसतो. ध्येय, पराक्रमाचा ध्येय. आणि ताईनो, मी तुमच्या भावासारख्या भावाचं एक वाक्य ऐका. आयुष्यात अधिकारी नाही झाला तरी चालेल, आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी चालेल, पण अशी कुठलीच गोष्ट करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. अहो, वाईट वाटतो. ज्या किल्ल्यावरनं आमची हिरकणी खाली उतरली त्या किल्ल्यावरनं लग्न ठरलेल्या एका मुलगीनं प्रियकरालाच खाली ढकलून दिला. विषय संपवला डायरेक्ट. परत किल्ल्यावरती जाऊ नका लगीन ठरल्यावरती. पहिल्यांदा स्वतः बघून या, खात्री करा. जगात कोणाचीच गॅरंटी नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. चुकीच्या मार्गावरती जाल तर चुकीची संगत सुद्धा तुम्हाला मिळेल. चांगल्या वाटेवरती चालाल, चांगली संगत तुमच्या मागं उभा राहील. एके ठिकाणी एक प्राध्यापक होते. मी सरांना विचारलं, सर फार आनंद आहे. होय, मी प्राध्यापक, रिटायर प्राध्यापक. मला 2 मुलं आहेत. म्हणलो वा, पण दोन्ही मुलं परदेशात आहेत. तुम्ही काय करता? मी वृद्धाश्रमात आहे. बरं झालं काय? काय नाही सर, 2 महिन्यापूर्वी माझी बायको वारली, पत्नी वारली. सर, मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला की बाबा तुमची आई मेले, निघून गेले, आईला बघायला या. मी म्हणलो काय झालं? सर काय नाही, मोठा मुलगा आला, थांबला, आईला बघितलं, आईला अग्नी दिला आणि जाताना माझ्या हातावरती 10,000 रुपये ठेवला आणि म्हणाला बाबा थांबायला वेळ नाही, धावा करायला वेळ नाही, बाबा आईचं गोडधोड अख्ख्या जगाला खायला घाला, मी जातो, कंपनीमध्ये काम आहे. मी विचारलं, अरे आईनं रक्ताचं दूध करून तुला पाजलं, दुधाचा हिशोब नाही कधी विचारला? सकाळी 6ला नंदुरबादला एसटी लागत होती, 6ला आई उठून डबा करून देती. आईनं डब्याचा कधी हिशोब नाही विचारला. विचारला कधी हिशोब? नाही विचारला. हातामध्ये तू पैसे देऊन चाललास. आणि विचारलं मी, काय रे तू एकटाच आलास, ढाकला ना का नाही आला, लहान का नाही आला? दोघांनाही फोन केलं होतं, आईला शेवटचं बघून जावा. माझा मोठा मुलगा म्हणाला, दादा मला म्हणाला की पप्पा मी म्हणालो होतो भैयाला चल आईला शेवटचं बघून घेऊ. भैया म्हणाला आईच्या वेळी तुझा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला विकून घेणारी, वाटून घेणारी पिढी या मातीमध्ये जन्माला आली. आणि शिक्षण, खरंच शिक्षण मातीमध्ये उरले का हा प्रश्न निर्माण करून गेली. आई वडील जगातलं सर्वोत्तम देणं ईश्वरानं दिलं, सर्वोत्तम. तुमची काळजी घेणारी जर संस्था कुठली असेल तर ती आई वडील. तुम्ही फार म्हणाल माझा चुलता इकडे आमदार आहे, नाही, तुमच्या वाईट काळात हीच माणसं तुम्हाला नावं ठेवतील, पाठीमागं उभारतील, ठामपणे तुमच्या पाठीमागं थाप टाकायचं काम तुमचे आई वडील करतील. आई बापाला सांभाळा, आई बापाच्या यशाला दागिना निर्माण करून द्या. आणि फार नोकरी आता नोकरी महत्त्वाचीच आहे, पण नोकरीमध्ये कधीतरी नाही सिलेक्शन झालं, मरून नका जाऊ, आत्महत्या नका करू. आत्महत्या करायची असेल तर पहिला मला फोन करा, कासऱ्याचे पैसे मी पाटील सर देतो. पण आत्महत्या करताना फक्त एकदा सकाळी 6ला ज्या आईनं उठून डबा तयार करून दिला ना, त्या आईच्या डब्याला विसरू नका. फाटलेल्या बापाच्या बनेला विसरू नका. भावानं स्वतःला आपला भाऊ अधिकारी व्हावा यासाठी जी स्वप्न मारलेत ना, त्या स्वप्नाला विसरू नका. आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्याचं कारण काय? स्टेटस बघितला नाही म्हणून आत्महत्या. ह्याचा स्टेटस काय? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तो काय चुलताय वे आपला? आपण कुणाला शुभेच्छा देतोय? भारताच्या पंतप्रधानाला. स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा, लोकांनी तुमचा स्टेटसला ठेवला पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा जन्माला आला ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस निर्माण करायला शिका. मी एकदा असंच वर्गात बसलो होतो, आमचे सर आले. सर म्हणले, सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? म्हणलं, सर मला उत्तम इंजिनियर व्हायचं आहे, कम्प्युटरमध्ये मला नॉलेज आहे, मी BCSचा विद्यार्थी आहे, 2 वर्ष इन्फोसिसला काम केले, नाही मन लागलं इकडे आलोय. दुसऱ्याला विचारलं, तुला काय व्हायचं आहे? सर मला मोठा पायलट व्हायचा आहे. तुला काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं आहे. पाठीमागे एक पोरगं बसलं होतं, बोबडं बोलणार होतं. सर त्याच्यापाशी गेले, बाळ तुला काय व्हायचं आहे? ते तारकनं उठलं, सर मला मार्केटिंगमध्ये करिअर करायचं आहे. र बोलता येत नव्हतं, बोबडं होतं. सर म्हणलं, डोंबलाचं र बोलताय ना, मार्केटिंगमध्ये करिअर करायला निघालास, ते काय ना दुसरं काहीतरी कर. नाही सर, केलं तर मार्केटिंगमध्ये करिअर केलं, नाही तर शिकला नाही. पोरान दान करणं आवाज केला. सर म्हणले, तुला काय करायचं आहे ते कर. सर परत गेले, 100 रामायणाच्या प्रती आणल्या, प्रत्येकाला वाटल्या. सर म्हणले, बघू कुणामध्ये किती मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे, ज्याच्या प्रती विकल्या जातील जास्त तो विजेता. आम्हाला वाटलं बोलणारी पोरं, चालणारी पोरं, 100 प्रती सहजच. एक आठवडा गेला, परत बसलो. सरांनी विचारलं, सुदर्शन तुझ्या किती गेल्या? 50. आदेश तुझ्या 30. ओंकार तुझ्या 20. 60 प्रतीच्या वर एकाची प्रत विकली गेली नव्हती. मागच्या बाकावरती जी बोबडं बोलणार पोरगं होतं, सर त्याच्यापाशी गेले, बाल तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या? ते ताडकरणं उठलं, सर 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. सरांनी डोक्याला हात लावला, बोबडं बोलतोय, र बोलता येत ना, 100 प्रती कसं काय विकल्या? सर म्हणलं, कसं काय केलंस? काय केलंस? कोणती स्ट्रॅटेजी वापरलीस? फॉर्म्युला कुठला वापरलास? काय नाही सल. अरे मग काय केलंस? काय नाही सल. लामायन घेतलं आणि मग काय नाही सल, लोकांच्या दालात गेलो, बेल वाजवली की लोक बाहेर यायचे. लोक बाहेर आले की सल मी त्यांच्या हातात ठेवायचं लामायन आणि म्हणायचं, लामायन विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायचे, वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे? तो विकनेस आहे. बोबडं बोलणं विकनेस आहे. स्वतःची ताकद बनवली. आपल्या विकनेस गोष्टी स्वतःची ताकद बनवायला शिका. वेळेवरती हुकमत गाजवायला शिका. वेळ फार महत्त्वाची आहे. आयुष्यातला एक क्षण फार महत्त्वाचा आहे. सरांनी मागाशी सांगितलं, 5 वर्षाची किंमत विचारायची असेल ना, विचारा एखाद्या अधिकाऱ्याला, 5 वर्ष शिव्या खात काढणं म्हणजे काय असतं. 1 वर्षाची किंमत विचारायचं ना, जावा 1 वर्ष अभ्यास करून सुद्धा यश मिळालं नाही, त्या पोरला विचारा त्या 1 वर्षाची किंमत काय असते. 1 महिन्याची किंमत विचारायचं ना, 9 महिन्याची किंमत विचारायची आहे. गर्भवती स्त्रीला विचारा, आयुष्यातला 1 महिना किती महत्वाचा असतो. 1 तासाची किंमत विचारायची आहे ना, तर 1 तासामुळं ऑलिम्पिक मधलं एखादं पदक हरले, त्या पदक हरलेल्या विजेत्याला, अविजेत्याला विचारा 1 तासाची किंमत किती असते. अलेक्झांडर जगत जेता होता, मृत्यूशैलीवरती झोपला होता, केविळवाणी चेहऱ्यानं आपल्या लोकांकडे बघत होता. 1 तास, फक्त 1 तास जगवा. 1 तास, फक्त 1 तास जगायचं. मला जगात सगळे देतो, सगळी प्रॉपर्टी नावावरती करतो, फक्त 1 तास जगवा. 1 तासासाठी केविळवाणी चेहऱ्यांकडे त्या डॉक्टरकडे बघत होता, नाही वाचवू शकले. त्यांना विचार 1 तासाची किंमत किती आहे ती. वेळेवरती प्रचंड हुकूमत गाजवायला शिका. ज्याला वेळेची किंमत कळाली ना, त्यालाच खऱ्या अर्थानं यशाची किंमत कळते, हा इतिहास सांगतो. वेळेची किंमत तुम्हाला कळाली पाहिजे. यश तेव्हा 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 तुमच्या पदरी येऊन उभा राहील ज्याला वेळेवरती स्वार होता आलं आणि वेळेवरती अजिंक्यतेची शिखरं गाठता आली. बराच वेळ झालं बोलतोय, शेवटची 2 मिनिटं फक्त घेतो. आई वडिलांचं एक देणं आहे तुमच्या माझ्यासाठी, आणि या समाजाचं एक देणं आहे. अधिकारी झालात, डोक्यावरती फेट्या बांधलात, प्रवास नाही संपला. भारताचं स्वातंत्र्य दिवस साजरा झाला आणि या भारताला काही विषारी फळं लागली. दुःख, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि भेसळ. ही फळं कापण्यासाठी तुमची सेवा गेली पाहिजे. ह्या देशाला भारत देश म्हणून अखंड कसं ठेवता येईल यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे. स्वतःसाठी जगू नका, इतरांचं कल्याण करायला शिका. मी अधिकारी झालोय,
माझ्या नंदुरबादमधली, माझ्या गावातली, खेड्यापाड्यातली 10 पोरं अधिकारी मी करून दाखवणार, ही जिद्द मनाशी बाळगायला शिका. आणि ही जिद्दच कुणी निर्माण केली? आदिवासी समाजानं निर्माण केली. शिवनेरीच्या पायथ्याला आदिवासी लोक राहतात. शिवाजी महाराजांचा जन्म असलेला तो किल्ला, त्या किल्ल्याला औरंगजेबाच्या सरदारानं ज्यावेळी आक्रमण करून किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी त्या समाजातला, आदिवासी समाजातल्या काही पोरांना वाटलं हा किल्ला महाराजांचा किल्ला आहे, हा किल्ला स्वराज्याचा आहे, रयतेचा आहे, या रयतेसाठी महाराजांनी रक्त सांडलंय, तो किल्ला अजिंक्य राहिला पाहिजे. 50 आदिवासी पोरांनी शिवनेरी किल्ल्यावरती औरंगजेबाच्या सरदाराच्या विरोधात जाऊन शड्डू ठोकला. त्यांची थडगी तिथं आजही बघायला मिळतात. का? महाराजांनी आपली निवड केली अधिकारी म्हणून सैन्यामध्ये, पण ती निवड सर्वोत्तम होती हे सांगण्याचं काम आदिवासी समाजानं त्या काळात करून दाखवलंय. आपली सुद्धा निवड सर्वोत्तम आहे. आई वडिलांच्या पोटी सर्वोत्तम मुलगा जन्माला आलाय. ही निवड MPSC केली, ही निवड स्पर्धा परीक्षेनं केली, तुमची निवड सरांनी केली, तुमची निवड अधिकारी पदासाठी भगवंतानं केली, आई वडिलांनी केली. ती निवड त्यांची अपयशी ठरता कामा नये, एवढी गोष्ट बाळगा, एवढी गोष्ट मनाशी बाळगा. आणि जाता जाता एवढंच सांगतो, किती संकट येऊ द्यात, किती, फक्त लढ म्हणा, शेवटच्या श्वासापर्यंत लढ म्हणा. दत्ताजी शिंदे सांगतात, बचेंगे और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे.